नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। आज वाटाण्याची भाजी बनवणार आहे। जास्त रस्सा पण नाही आणि जास्त सुकी पण नाही, एकदम ग्रेव्ही टाईप। तर इथे मी वाटाणा सोलून आणि स्वच्छ धुवून घेतला आहे। पेस्ट तयार करण्यासाठी एक मोठा कांदा चिरून घेतला आहे। 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकते। 3 लहान आकाराचे आल्याचे तुकडे टाकलेत। आता मिक्सरला बारीक करून घेते। मिक्सरला बारीक करून झालंय, पेस्ट बनवून झाले। आता सगळी पेस्ट काढून घेतले। आता त्याच भांड्यामध्ये ग्रेव्हीसाठी एक टोमॅटो बारीक करून घेते। आता टोमॅटोची पण पेस्ट बनवून झाले। आता लगेच बनवायला घेते। ते गॅसवर कढई ठेवले। कढई पण गरम झाले। आता त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घालते। तेल गरम झाले, त्याच्यामध्ये थोडंसं जिरा टाकते। जिरा मस्त तडतडून देते। आता त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेली मिरची टाकते। सोबतच कांदा, लसूण, आल्याची पेस्ट तयार केली ती टाकून घेते आणि मस्त सगळं हलवून घेते। कांदा लसणाची पेस्ट चांगली तेलामध्ये परतून झाले। आता त्याच्यामध्ये मसाले टाकते। इथे मी घरी बनवलेली ओली चटणी टाकते। इथे हळद टाकते। थोडासा गरम मसाला टाकते। थोडीशी धनिया पावडर टाकते। आता सगळे मसाले तेलामध्ये चांगले परतून घेते। अगदी तेल सुटेपर्यंत तसेच हलवून घेते। मसाल्यांना मस्त तेल सुटले। आता त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकते। सगळी पेस्ट मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घेते। जोपर्यंत सगळीकडे मिक्स होत नाही तोपर्यंत तसंच हलवत राहते। आता चवीनुसार मीठ टाकते। लाल तिखट मिरची पावडर टाकते आणि परत एकदा सगळं हलवून घेते। आता छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे, एकदम झणझणीत आणि मसालेदार। आता ग्रेव्हीमध्ये वाटाणा टाकते। छान असा वाटाणा सगळ्या मसाल्यात मिक्स करून घेते। मस्तपैकी सगळा वाटाणा ग्रेव्हीमध्ये मिक्स करून झाला आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। इथे तुम्ही गरम पाणीसुद्धा टाकू शकता। मी इथे थंड पाणी टाकलं आहे। आता थोडंसं हलवून घेते आणि झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं शिजवून घेते। गरम पाणी टाकलं का वाटाणा पटकन शिजतो। मी थंड पाणी टाकलं आहे म्हणून 6 ते 7 मिनिटं शिजवायला लागणारच आहेत। आता 6 ते 7 मिनिटं झाले, झाकण काढून घेते। थोडंसं हलवते आणि वाटाणा शिजला का ते चेक करते। वाटाणा बोटानं सहज दाबला जातोय। इथं आपला वाटाणा छान शिजला आहे म्हणून आता गॅस बंद करून घेते। गॅस बंद झाला आहे। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि सगळ्या वाटाण्यामध्ये कोथिंबीर चांगली मिक्स करून घेते। भाजी तयार आहे म्हणून लगेच खाण्यासाठी काढून घेते। गरमागरम भाजी काढली आहे आणि एकदम ग्रेव्ही टाईप आहे। जास्त रस्सा पण नाही आणि जास्त सुकी पण नाही। तर कशी वाटली माझी वाटाणा भाजी बनवण्याची पद्धत कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही कमेंटच करत नाही। आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक यू।